आज दिनांक 11 मे 2024 रोजी कुमारी स्नेहा नरेशराव खडतरे हल्ली मुक्काम न्यूझीलंड यांचे कडून बेगर प्रभूजींना फळ वाटप केले जात आहे। त्याबद्दल आदरणीय सतपालजी सोळे सर या ठिकाणी प्राध्यापक या ठिकाणी सर आलेले आहेत, खडतळे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या निराधार निराश्रित बेगर बांधवांना या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। या निराधार निराश्रित बेगर बांधवांना अंगूर आणि केळी वाटप केली जात आहे। त्याबद्दल संपूर्ण खडतळे परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। स्नेहलताई न्यूझीलंडमध्ये आहेत, परंतु त्यांच्या इच्छेनुसार या बेघर बांधवांना सतपाल सोळे सरांचा जन्मदिवस त्यांनी पाहिला आणि सरांच्या जन्मदिनी भोजन सेवा या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि न्यूझीलंडमध्ये असलेल्या ताईंनी स्नेहलताईंनी या बेघर प्रभूजींची व्यथा पाहिली आणि त्यांनी आपल्याकडून न्यूझीलंड येथून मदत व्हावी, आपल्या निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी नाश्ता मिळावा करिता या ठिकाणी फळ वाटप केले जात आहे। त्याबद्दल स्नेहलताई खडतळे यांचे शतशः आभार, ज्यांनी न्यूझीलंड येथून मदत पाठवली त्याबद्दल खडतळे परिवारांचे शतशः आभार। आदरणीय सतपाल सोळे सरांचे शतशः आभार, ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांना फळ वाटप करण्यासाठी पुढे येऊन नाश्ता या ठिकाणी फळ देऊन बेघर बांधवांची पोटाची भूक भागवली जात आहे। त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। सर्व बेघर बांधव या ठिकाणी आनंदामध्ये आहे, ज्यांना नाश्त्यामध्ये अंगूर आणि केळी मिळाली, सर्वांचे पोटाला मायेचा घास मिळाला। लाइन में बस मी देतो पुढे। काही दिवसापूर्वी सतपाल सोळे सरांचा जन्मदिवस या ठिकाणी भोजन सेवा देऊन साजरा करण्यात आलेला होता आणि सरांनी उत्कृष्ट लेख लिहिला होता। त्या लेखामुळे बऱ्याच दूरपर्यंत या निवारा केंद्राची माहिती पोहोचली आणि या निराधारांना मदत होत आहे। हीच लोक चळवळ म्हणावी, हीच लोक सहभाग म्हणावा, कारण प्रत्येकजण या सेवेसाठी पुढे येत आहेत आणि या सेवेला कुठेही अडचण निर्माण होऊ नये। निराधार निराश्रित बेघर बांधव ज्यांना कुणीही नाही, ज्यांना परिवार नाही, अशांना टाकलेल्या निराधारांना, रस्त्यावर टाकलेल्या निराधारांना मायेचा आधार देत असलेल्या नंददीप फाउंडेशन यवतमाळला या ठिकाणी लोक सहभाग, लोक चळवळ उभी होत आहे। हीच या सेवेची खरी किंमत आहे, हीच सेवा खरी सेवा आहे। निस्वार्थपणे सेवा चालत असलेल्या या सेवेला सर्वांचा हातभार लागते आहे। त्यामुळे ही सेवा आता एकट्याची आणि दोघांची नसून संपूर्ण यवतमाळकरांची तथा महाराष्ट्रभरांची तथा भारतभरांची तथा न्यूझीलंडपर्यंत या सेवेची दखल घेतली जात आहे। त्याबद्दल स्नेहलताई खडतळे न्यूझीलंडमध्ये असून सुद्धा त्यांनी आज या निराधार निराश्रित बेघर बांधवांना नाश्ता देण्यासाठी पुढे आल्या, त्याबद्दल ताईंचे शतशः आभार। 180 बेघर मनोरुग्ण बांधव या ठिकाणी निवारा घेत आहेत, उपचार घेत आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी या ठिकाणी सर्व आनंदाने राहत आहेत आणि सर्वांची मिळत असलेली साथ, सर्वांची मिळत असलेली मदत आणि या मदतीने चालत असलेली ही अखंड सेवा अविरतपणे अशी चालत राहणार आहे। आपणही या सेवेसाठी पुढे येऊन सहभाग नोंदवावा आणि मदत करावी, जेणेकरून ही सेवा अशीच अखंड तेवत राहो आणि चालत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय गाडगे बाबा।
उभे राहा, उभे 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 तुम्ही जवळ जा, तुम्ही जवळ जा, जवळ जा, जवळ जा. बाबा इकडे या. अंगूर घ्या, अंगूर घ्या बाबा. हात घ्या. हा काका तुझा नंबर काय काका मोबाईल नंबर बसा खाली, बसा खाली. 991 ते घ्या, काढी घ्या, ते घ्या, ते घ्या. पुरस्कार घ्या. Any job doing? Papa. Oh, Papa. Which type of study you take? न्यूझीलंडच्या स्नेहलताईशी बोलताना इंग्लिशमध्ये सीमाताई आपणास दिसत आहे. फार आनंदी आनंद आहे. Program I will send YouTube link. YouTube link. Then you can see. Just married. Today's her birthday. Happy birthday to you. Happy birthday to you.